आणि त्यामुळे 7 कुटुंब अगदी घराचं पाडकाम केल्यानंतर रस्त्यावर आले आहेत। गुप्तावाडीमध्ये विकासकाकडून टॉवर बांधण्याचं काम सुरू आहे आणि याच टॉवरच्या समोर 17 छोट्या झोपड्या होत्या आणि त्यातील 11 झोपड्या या अधिकृत होत्या आणि इतर अनधिकृत होत्या। रस्ते रुंदीकरणासाठी त्यासोबतच पादचारी रस्त्यात या झोपड्या अडथळा बनत असल्याच्या कारणास्तव या घरांना मुंबई महापालिकेकडून नोटीस देण्यात आली। नोटीस देऊनही घरं खाली करत नसल्यामुळे 20 जानेवारीला या ठिकाणी थेट कारवाई करण्यात आली आणि त्यामुळे मागील महिनाभरापासून जवळपास 7 कुटुंब हे याच ठिकाणी रस्त्यावर आपला उदरनिर्वाह करतात। त्यांना SRA अंतर्गत या कुटुंबियांना माहुल येथे घरं देण्यात आली आहेत। मात्र याच प्रभागात घर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण रस्त्यावरच राहणार असल्याचा पवित्रा या 7 कुटुंबांनी घेतलाय। मात्र सद्यस्थितीत हे कुटुंबीय कसे राहतात, त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे आणि किती अडचणींचा त्यांना सामना करावा लागतोय, या सगळ्याचा आढावा आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी घेतलाय। आपण पाहूया। सध्या मी मुंबईतल्या शिवडीतील गुप्तावाडी परिसरात आहे आणि याच परिसरामध्ये 17 झोपड्या होत्या। मात्र ज्या प्रकारे स्थानिकांचा आरोप आहे, त्यांचं म्हणणं आहे की मुंबई महापालिकेने विकासकाच्या दबावाखाली इथे ज्या झोपड्या होत्या त्यातल्या 11 झोपड्या अधिकृत होत्या, त्या 11 झोपड्या सुद्धा पाडलेल्या आहेत आणि त्यामुळे इथे आपण बघतोय की विकासकाने आपलं काम सुरू केलं आहे, प्रवेशद्वाराचं काम सुरू आहे। मात्र यामध्ये ज्या इथे झोपड्या करून राहत होते त्यांना मात्र रस्त्यावर राहण्याची वेळ आलेली आहे। का पाडली ही झोपडी, काय कारण आहे, नोटीस पाठवली होती? म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेने आम्हाला 3 प्रकारच्या नोटीस दिलेल्या आहेत। प्रथम नोटीस जी आहे त्यांनी असं दर्शवलं की पादचारी आणि रहिवाशांना जाण्यायेण्यास त्रास होतो म्हणून आम्ही हा पदपात मोकळा करत आहे। दुसऱ्या नोटीसमध्ये त्यांनी रस्ता रुंदीकरणाचं कारण दाखवलं आहे आणि तिसऱ्या नोटीसमध्ये त्यांनी असं मेन्शन केलं आहे की 18.30 मीटरचा DP विकसन रस्ता आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आम्हाला। कुटुंब रस्त्यावर राहतो, आज कित्येक दिवस रस्त्यावर पडले, लहान लहान मुलं आहेत। ह्याच्याबद्दल बिल्डरला विकासाला का फायदा देण्यासाठीच केलेला मला असं वाटतंय। कारण हे बघा, आता हे केल्या लगेच झोपड्या तोडल्या, लगेच गेट बांधला। ठीक आहे, आम्हाला विकासाला कुठलाही विरोध नाही आहे, पण विकासाच्या धर्तीवर लोकांना न्याय द्यावा। हे इतके वर्ष राहतात, आम्ही यांना लहानपणापासून बघतोय, यांना घरं दिली पाहिजे, आज आमची मागणी आहे। आमची एवढीच मागणी आहे प्रशासनाकडे, आम्हाला इथं घरं द्या, आम्ही जाऊ शकत नाही। कुठे घर देणार? तिथे काम चालू केले ना त्यांनी। आता काम चालू, आता त्याला जाग यायला पाहिजे ना, त्या लोकांना का आम्ही किती दिवस राहणार तुम्ही असे इथे? आता किती दिवस राहणार? आता जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मी राहणार। आयुक्तांकडे आम्ही भेट घेण्यासाठी मेल पण केला, पत्रव्यवहार पण केले, पण अद्याप त्यांनी आमची भेट नाही घेतलेली आहे। नंतर आम्ही गेल्यानंतर त्यांनी ते लेटर AMCकडे AMCने AMCकडे पाठवलं, AMCकडनं ते DMCकडे आलं, DMCकडे आम्ही भेट घेतली असता त्यांनी असं आम्हाला उत्तर दिलं की तुम्ही PAP शोधून आणून द्या, आम्ही तुम्हाला 15 मिनिटात तुम्हाला ते घर देतो। आता मला एकच विचारायचं की आम्ही कुठून शोधून आणायची घरं? मुंबई महापालिका आयुक्तांनी तातडीनं योग्य ती कारवाई करून या सगळ्यांना याच प्रभागामध्ये कुठेतरी त्यांचं पुनर्वसन करावं ही त्यांची मागणी आहे। कॅमेरामन अरविंद वारगेसह मी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई। वळूयात पुढच्या बातमीकडे। मालेगावमधील